श्री स्वामी समर्थ. भक्तांनो नमस्कार. आजचा हा संदेश सुरू करण्याआधी फक्त काही क्षण स्वतःसाठी द्या. कारण कदाचित गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एकच गोष्ट वारंवार चालू आहे. मी इतकं प्रयत्न करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? कधी एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असाल, कधी एखाद्या उत्तराची, कधी पैशाची, कधी कामाची चिंता असेल, तर कधी फक्त मनाला थोडी शांतता हवी असेल. बाहेरून तुम्ही सगळ्यांसमोर ठीक असल्यासारखं दाखवत असाल, पण मनाच्या आत मात्र अनेक प्रश्न साठवलेले असू शकतात. जे माझं आहे ते माझ्यापर्यंत येईल का? ज्याची मी वाट पाहतोय त्याबद्दल काही बदल होईल का? माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा काळ येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामी माझ्यासाठी काही संकेत देत आहेत का? जर यापैकी एखादा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आजचा संदेश शांतपणे ऐका. पण एक विनंती आहे, सुरुवातीचे काही क्षण ऐकून लगेच निष्कर्ष काढू नका. कारण कधीकधी आपल्याला हवी असलेली गोष्ट पहिल्याच वाक्यात समजत नाही, ती हळूहळू उघडत जाते. आज आपण तुमच्या सध्याच्या परिस्थितीकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. काय मागे राहिलंय, आता तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि पुढे कोणत्या दिशेने लक्ष द्यायला हवं, हे सगळं आपण शांतपणे समजून घेऊ. आणि जो हा संदेश ऐकताना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या आयुष्याशी जोडण्याची गरज नाही. ज्या गोष्टी मनाला पटतील त्या तुमच्या परिस्थितीशी जुळतील तेवढंच मनापासून घ्या. कारण श्रद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हट्टाने अर्थ शोधणं नाही. श्रद्धा म्हणजे योग्य वेळी योग्य दिशा मिळेल यावर विश्वास ठेवणं. तर काही क्षण स्वतःला द्या, मन शांत करा आणि स्वामींचं नाव घेऊन आजचा संदेश सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. ज्या लोकांसाठी हा पहिला संकेत आला आहे, ज्यांच्या आयुष्यात सध्या बाहेरून सगळं सामान्य दिसत असलं तरी मनाच्या आत मात्र एकटेपणा, चिंता आणि थकवा खूप वाढलेला दिसतो. काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत. काही लोकांसाठी स्वतःला झिजवलत, काही नात्यांमध्ये मनापासून राहिलात, काही स्वप्नांसाठी वेळ दिलात. पण मनात एक प्रश्न वारंवार येतो, माझ्यासाठी कधी काही चांगलं घडणार आहे का? तुम्ही दुसऱ्यांना आनंदी पाहता आणि मनात कुठेतरी तुलना होते. तुम्हाला वाटत असतं की त्याचं कसं व्यवस्थित चाललंय, मग आपल्याच आयुष्यात एवढे अडथळे का? कधी पैशाची चिंता, कधी घराची चिंता, कधी नात्यांची चिंता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं दुःख कोणाला सांगायचं. कधी गर्दीत असूनही तुम्हाला एकटं वाटतं. तुम्ही कोणाकडे मदत मागावी असं वाटतं, पण पुन्हा मन थांबतं. कारण आधी मदत मागूनही अपेक्षित साथ मिळाली नसेल. आता हा संकेत असा सांगत आहे तुम्हाला, भक्तांनो, तुम्हाला असं वाटत असतं की मनापासून कोणीतरी म्हणावं, काळजी करू नकोस, मी आहे. आणि कदाचित याच कारणांमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या वागण्याकडे, एखाद्या फोनकडे, एखाद्या मेसेजकडे किंवा एखाद्या संधीची वाट पाहत आहात. पण स्वामींचा संकेत इथे खूप वेगळा आहे. तुम्ही ज्यांची वाट पाहत आहात त्याआधी तुम्हाला स्वतःला पुन्हा उभं करावे लागेल. तुम्ही हरलेले नाही. तुमच्यावर फक्त एक कठीण काळ गेला आहे. ज्यांनी तुम्हाला कमी समजलं त्यांच्यामुळे स्वतःची किंमत कमी करू नका. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा थांबवू नका. कधी स्वामी एखाद्या व्यक्तीपासून दूर ठेवतात, कारण ती व्यक्ती जिथे जायचं आहे तिथे जाऊ देत नसते. म्हणून जर एखादी व्यक्ती सध्या दूर असेल, उत्तर देत नसेल किंवा परिस्थिती तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल तर लगेच सगळं संपलं असं समजू नका. कदाचित हा काळ तुम्हाला काहीतरी शिकवत आहे. स्वतःची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरवू नका. आणखी एक संकेत स्वामी सांगतात, तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहत आहात. पैशाची गोष्ट असू शकते, कामाची संधी असू शकते.
नात्यातील उथर असू शकते किंवा एखाद्या व्यक्तींकडून पुन्हा संपर्काची अपेक्षा असू शकते. पण घाई करू नका, थोडं थांबा, स्वतःला सावरू द्या. झाडावरून पान गळतं तेव्हा झाड संपत नाही. ऋतू बदलतो आणि पुन्हा त्याच झाडाला पालवी फुटते. तसंच तुमच्या आयुष्यातही आहे. आज तुम्हाला जे रिकामं वाटतंय ते कायम रिकामं राहणार नाही. स्वामींच्या चरणी तुमची चिंता ठेवा, पण तुमचे प्रयत्न थांबवू नका. तुम्ही वाट पाहत असाल तर फक्त व्यक्तीची वाट पाहू नका, तुमच्या चांगल्या काळाचीही वाट पहा आणि तो काळ येण्यासाठी आजपासून स्वतःसाठी एक छोटं पाऊल उचला. जिथे तुम्हाला काहीच दिसत नाही तिथून नवीन सुरुवात होऊ शकते. परिस्थितीचा सूर बदलतो. मन थकलेलं होतं, पण इथे एक वेगळी ऊर्जा दिसते. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू होण्याची शक्यता आहे. हे अचानक मोठं यश असेलच असं नाही, कदाचित एक छोटी संधी असेल. एखादा फोन येईल, नवी कामाची माहिती मिळेल, नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा होईल, एखादा छोटासा आर्थिक मार्ग सापडेल आणि सुरुवातीला तुम्हाला वाटेल, यातून खरंच काही होईल का? पण स्वामींचा संकेत असा आहे, लहान सुरुवातीला कमी लेखू नका. तुम्ही कदाचित मोठ्या परिणामाची वाट पाहत आहात, म्हणून तुमच्यासमोर आलेली छोटी संधी तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही. पण मोठं झाडसुद्धा एका छोट्याशा बियांपासून सुरू होतं. तुमच्या आयुष्यातही तसंच काहीतरी होऊ शकतं. एखाद्या कामाचा पहिला दिवस, एखाद्या नवीन व्यक्तीशी झालेली ओळख, एखादी छोटी आर्थिक संधी किंवा एखादा नवीन निर्णय, यापैकी एखादी गोष्ट पुढे मोठं रूप घेऊ शकते. म्हणून भक्तांनो, जर तुम्ही सध्या काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मला भीती वाटते म्हणून मी थांबलोय का? की खरंच माझ्यासमोर मार्ग नाही? कारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. अपयशाची भीती असते म्हणून थांबता. तुमच्या बाबतीत अशीच काहीतरी अवस्था असते. तुमच्याकडे एक क्षमता आहे, तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आहे, पण मागच्या अनुभवांमुळे आत्मविश्वास थोडा कमी झाला आहे. स्वामींचा संकेत इथे सांगतो, पहिलं पाऊल टाका. संपूर्ण रस्ता आधी दिसण्याची गरज नाही. तुम्हाला 10 पावलं पुढे काय होईल हे माहीत नसू शकतं, पण पुढचं एक पाऊल कुठे टाकायचं हे तुम्हाला माहीत असू शकतं. आणखी एक महत्त्वाचं, पैशांशी संबंधित एखादी सुधारणा करण्याची संधी दिसते, पण इथे शॉर्टपेक्षा मेहनत महत्त्वाची आहे. तुम्हाला पटकन सगळं मिळेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा हळूहळू पाया मजबूत करा. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी नवीन संधीकडे लक्ष द्या. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी नियोजन करा. ज्यांना एखादं कौशल्य शिकायचं आहे त्यांनी सुरुवात करा. आणि ज्यांचं मन एखाद्या व्यक्तीकडे अलीकडे आहे त्यांच्यासाठी संदेश आहे. तुमचं संपूर्ण आयुष्य एका व्यक्तीच्या उत्तरावर थांबवू नका. कोणी तुमच्याकडे येईल किंवा नाही हे तुमच्या हातात नसू शकतं, पण तुम्ही स्वतःसाठी काय करणार हे तुमच्या हातात आहे. तुमच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू व्हायचा असेल तर जुन्या पानाकडे सतत पाहत बसू नका. स्वामींच्या कृपेचा अर्थ फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही. कधीकधी कृपा म्हणजे आपल्या मनात पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद निर्माण होणे. म्हणून जर सध्या तुमचं आयुष्य अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असल्यासारखं वाटत असेल तर घाबरू नका. ही सुरुवात आहे. आज छोटं पाऊल टाका. उद्या त्याच पावलाचा परिणाम तुम्हाला दिसू शकतो. मनाला पुन्हा आनंद देणारी गोष्ट तुमच्यापर्यंत येऊ शकते. मनाच्या जगात एक हलकी सुंदर हालचाल जाणवते. खूप दिवसांपासून मनावर जे ओझं होतं त्यामध्ये आता थोडा बदल होण्याचा संकेत आहे. एखादा मेसेज, फोन, भेट, बातमी किंवा मनाला सुखावणारी एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत येऊ शकते. विशेषतः ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही मनापासून विचार करता त्या व्यक्तीशी संबंधित काही भावना पुन्हा जाग्या होऊ शकतात. कदाचित त्या व्यक्तीला तुमची आठवण येत असेल. कदाचित त्यांच्याही मनात काही भावना असतील ज्या त्यांनी व्यक्त केलेल्या नाहीत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मनात भावना असणं आणि त्या भावनांवर कृती करणं
या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून केवळ या संकेतावर कोणीतरी नक्की परत येईल असा निर्णय घेऊ नका. याचा सुंदर अर्थ असा घ्या भावनिक आयुष्यात पुन्हा काहीतरी हलू शकतं. ज्यांनी खूप दिवस मन बंद करून ठेवलं त्यांच्यासाठी हा संदेश खास आहे. तुम्ही कदाचित स्वतःला सांगितलं असेल, आता कोणावर विश्वास ठेवायचा नाही, पुन्हा प्रेमात पडायचं नाही, पुन्हा कोणासाठी भावना निर्माण करायच्या नाहीत. कारण आधी दुखापत झाली आहे. पण मन कायम बंद ठेवणं म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवणं नाही. कधीकधी त्याचा अर्थ स्वतःला आनंदापासूनही दूर ठेवणं असतो. स्वामींचा संकेत असा आहे, जुनं दुःख तुमच्या भविष्याची शिक्षा बनू देऊ नका. ज्याने तुम्हाला दुखवलं त्याची चूक घेऊन तुम्ही पुढच्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहू नका. तुम्हाला प्रेम हवं असेल तर आधी स्वतःच्या मनाशी प्रेमाने वागायला शिका. तुम्ही सतत एखाद्याच्या मेसेजची वाट पाहत असाल तर एकदा स्वतःला विचारा, मला खरंच त्या व्यक्तीची गरज आहे का, की मला त्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या प्रेमाची गरज आहे? हा प्रश्न तुमच्या मनाला खूप काही समजावून सांगेल. आणखी एक संकेत, एखादी गोष्ट तुमचा मूड पूर्णपणे बदलू शकते. एखादं चांगलं बोलणं, एखादी भेट, एखादी बातमी, एखादं नवीन नातं किंवा स्वतःबद्दलचा निर्माण झालेला नवीन विश्वास. आणि कदाचित तुम्हाला जाणवेल, पुन्हा असू शकतं. इतके दिवस मनात साठवून ठेवलेले दुःख थोडं थोडं सोडण्याची वेळ आली आहे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ती लगेच मिळेलच असं नाही. पण तुमच्या मनात आशा पुन्हा जागी होणं हे सुद्धा एक संकेत आहे. स्वामी कधीकधी बाहेरची परिस्थिती आधी बदलत नाहीत. ते आधी मन बदलतात आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा त्याच परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो. म्हणून जर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, एखाद्या व्यक्तीची आठवण आहे, एखादं स्वप्न आहे तर त्यासाठी प्रार्थना करा. पण त्याचबरोबर स्वतःचं आयुष्य जगत राहा. वाट पहा पण स्वतःला थांबवून ठेवू नका. कारण तुमचं आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या येण्यावर किंवा जाण्यावर थांबवण्यासाठी नाही. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा आणि मनात असं म्हणा, जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्यापर्यंत योग्य वेळी येऊ दे. आणि जे माझ्यासाठी नाही त्याला धरून ठेवण्याची शक्ती माझ्यात राहू नये. हा खरा समर्पणाचा भाव आहे. आणि जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ लिहा. कदाचित तुमची परिस्थिती आजही तशीच असेल, पण आजपासून तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. आणि कधीकधी नवीन आयुष्याची सुरुवात परिस्थिती बदलण्यापूर्वी मन बदलण्यापासूनच सुरुवात होते. हा संकेत सांगतो, तुम्ही ज्या अवस्थेत आज आहात तिथे कायमचे राहणार नाही. स्वामींचा संकेत हळूहळू तुम्हाला एका नव्या दिशेने घेऊन जाण्याचा आहे. आणि शेवटी तुमच्या मनात सध्या जी गोष्ट आहे तिच्याशी हा संदेश जोडला गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या मनाला बळ देवोत आणि तुमच्या आयुष्यात योग्य ते घडू दे. भक्तांनो, हा स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला असेच संदेश ऐकायला भेटतील. श्री स्वामी समर्थ.